पिंपरी चिंचवड शहरातून मुळा, पवना आणि इंद्रायणी या 3 नद्या वाहतात। तिन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकत पात्र अरुंद केले जात आहे। तसेच जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाही मुळेच्या पात्रावर हिरवीगार जलपर्णी वाढली आहे। मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येणारा भराव आणि जलपर्णीमुळे मुळा नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे। मात्र महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासन अनधिकृतरित्या भराव टाकण्यावर मेहरबान असल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णीची वाढ झाल्यानं नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आलंय। नदीच्या पात्रात ठिकठिकाणी हिरव्या जलपर्णीची जाड थर साचले असून पाण्याचा प्रवाह मंदावला आहे। नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णी झपाट्याने पसरत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। शहरातील सांडपाणी, औद्योगिक स्त्राव आणि घनकचरा थेट नदीत मिसळत असल्याने पाण्यातील पोषक द्रव्याची पातळी घटते। याचाच परिणाम म्हणून जलपर्णी वेगाने वाढते। जलपर्णीमुळे पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटते आणि मासे आणि इतर जलचरांच्या अस्तित्वावर परिणाम होतो। तसेच पाण्याचा प्रवाह रोखला गेल्याने डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। दरवर्षी जलपर्णी काढण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो। पवना आणि मुळा नदीमधील जलपर्णी काढून नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी पर्यावरण विभागाकडून निविदा काढली जाते। यावेळी पुन्हा त्याच ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे। महापालिकेकडून जलपर्णी काढण्याचं काम केले जात असताना PMRDAच्या हद्दीत मात्र यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाहीये। परिणामी नद्यांची गटारगंगा कायम आहे। यासोबतच नदीपात्र अनधिकृत भराव टाकून जागा सपाट करण्याचा प्रकार वाढले आहे। काही ठिकाणी बांधकामासाठी नदीकाठावर माती टाकून क्षेत्र वाढवले जात असल्याचं दिसून आलंय।